नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि आपण बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आपण आता ई-ग्राम स्वराजच्या GPTP 2025-26च्या आराखड्याबद्दलचे माहितीचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत। याच्या आधीचा व्हिडिओ आपण ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशनचा बघितला होता। नक्कीच आपण सर्वांनी मिळून ॲक्टिव्हिटीचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि त्या ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्टर प्लॅनसुद्धा केला असेल, ठीक आहे। त्याच्याबद्दलची सर्व माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकली होती। सर्वात आधी आपल्याला पंचायत निर्णय पोर्टलवर ग्रामसभा आपल्याला अपलोड करायची असते, त्याचा ग्रामसभेचा आपण अपलोड केलेला आहे। त्याच्यानंतर आपण पंचायतची जे आपली प्रोफाईल आहे, जनरल प्रोफाईल, ती सुद्धा अपडेट केलेली आहे, त्याला अप्रूव्हल आपल्याला आलेला आहे। त्याच्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आता 2-3 स्टेप जे आहेत त्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत। आता पुढचे जे स्टेप आहे ते आहे VPRPची, त्यालाच आपण फ्लॅगशिप ॲक्टिव्हिटीज म्हणतो, ठीक आहे। तर ह्या फ्लॅगशिपच्या किंवा VPRPच्या ॲक्टिव्हिटीज कशा करायच्या, त्याच्यानंतर बजेटरी अलोकेशन कसं करायचं प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं, टाईटचं टाईटमध्ये, अनटाईटचं अनटाईटमध्ये, ओवनचं ओवनमध्ये, ठीक आहे, म्हणजे ग्रामनिधीचं ग्रामनिधीमध्ये। तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत। तर आपला प्लॅन जो आहे तो रजिस्टर झालेला आहे। आपल्याला आता प्लॅन जो आहे तो मॅनेज करायचा आहे आणि मॅनेजमध्ये जाऊन आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटी करावी लागतील, आपण केलेल्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते इन्क्लूड कशा करायच्या, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पण त्यापूर्वी मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा, ठीक आहे। सुरू करू आजचा हा व्हिडिओ। तर चला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर। आपण आता ॲडमिनचं लॉग इन केलेलं आहे। स्विच युनिट जो आहे तो 25 तो सुद्धा केलेला आहे। सर्वप्रथम आपण बेसिक जे इन्फॉर्मेशन म्हणजे भरली होती त्याचं स्टेटस अप्रूव्हल झालेला आहे। इथं तुम्ही बघू शकता की स्टेटस जे आहे ते अप्रूव्हल आहे, म्हणजेच आपली माहिती आता अप्रूव्हल झालेली आहे। सर्वप्रथम आपल्याला ॲक्टिव्हिटी जी आहे ते VPRPच्या रजिस्ट्रेशन करायच्या आहेत, ठीक आहे। तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ॲक्टिव्हिटी पूलमध्ये ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन आहे। जी थीम आहे त्या थीमवरच आपल्याला VPRPच्या किंवा फ्लॅगशिपच्या म्हणजेच अशा ॲक्टिव्हिटी आपल्याला रजिस्टर करायच्यात। पण तत्पूर्वी आपण पहिला आपला प्लॅन जो आहे तो मॅनेजमध्ये गेलेला आहे। रजिस्टरवर क्लिक केलं की आता रजिस्टर प्लॅन होणार नाही, कारण आपला ऑलरेडी प्लॅन जो आहे तो रजिस्टर झालेला आहे। आपल्याला आता काय करायचं, तर त्याला मॉडिफिकेशन करायचं, त्याला मॉडिफाय करायचं असेल तर मग मॅनेजमध्ये जायचं। त्याच्यासाठी आपल्याला पंचायत डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मॅनेज प्लॅनमध्ये जायचं आहे आणि मॅनेज प्लॅनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं प्लॅन पेंडिंगमध्ये गेट डाटा करायचा आहे, ठीक आहे, प्लॅन पेंडिंगमध्ये। त्याच्यानंतर मॉडिफायवर ओके करायचं आहे। मॉडिफाय ओके केल्यानंतर आपल्यासमोर काही ॲक्टिव्हिटीज आपण जे केल्या होत्या ते दिसतील आणि बाकीच्या जे काही ॲक्टिव्हिटी नंतर केल्या होत्या ते याच्यामध्ये इन्क्लूडमध्ये खाली आपल्याला शो होतात। त्याच्यासमोरच्या टिकवर टिक करायचं आहे। त्याच्यानंतर इन्क्लूड ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यासमोरच्या ॲक्टिव्हिटीवर टिक केलं आणि इन्क्लूड केलं की सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्यासमोर इथं शो होतील, ठीक आहे। आलेल्या ॲक्टिव्हिटीज जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम सेव्ह करून घ्यायचं आहे। प्रत्येक काम केल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे, जेणेकरून आपण भरलेली माहिती किंवा आपण करत असलेलं वर्क हे नेहमी सेव्ह होत राहील आणि आपल्याला परत तेच काम करायची आवश्यकता राहणार नाही, ठीक आहे। तर आपण आता परत मॅनेज प्लॅनमध्ये जाऊ। मॅनेज प्लॅनमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता प्लॅन पेंडिंगमध्ये आहे, गेट डाटा गेला आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की मॉडिफाय केल्यानंतर आपला प्लॅनमध्ये केलेल्या सर्व एंट्रीज आपल्याला शो होतील। आता केलेल्या एंट्रीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, ठीक आहे। पण आता जे ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे जशी टाईटमध्ये आहे, अनटाईटची अनटाईटमध्ये आहे, ठीक आहे। इथं तुम्हाला दिसते की कॉस्ट दिलेली आहे, हे कॉस्ट आपल्याला त्याच्यावरच अलोकेट करायचे आहे। तुम्ही दुसरीकडे केलं तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येतात, ठीक आहे। तर फंड अलोकेशन म्हणून एक ऑप्शन आहे। टाईटचं जे काम आहे ते टाईटमध्येच करायचं आहे। वरसुद्धा तुम्हाला याची ॲक्टिव्हिटीज जे कॉस्ट आहे ते दिसते आणि फंडचं जे आहे टाईटमध्ये आपल्याला करायचं आहे। जनरलमध्ये फंड अलोकेशनची रक्कम टाकायची आणि सेव्ह करायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचं जे काम आहे ते पाणी पुरवठ्याचं म्हणजेच टाईटमध्येच करायचं आणि स्वच्छतेचे कामं स्वच्छतेमध्ये करायचे आहेत। पाणी पुरवठ्याचं काम ड्रिंकिंग वॉटरमध्ये आणि ड्रिंकिंग वॉटर हे टाईटमध्ये येते, ठीक आहे। सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे तुम्हाला की फोकस एरिया तुमचा काय आहे, स्वच्छता आहे की पाणी पुरवठा, हे दोन्ही कामं तुमचे जे आहेत ते टाईटमध्ये जातील। आता त्याच्यानंतर जे आहे पहिलं काम आहे केंद्र जलक मानधन संगणक परिचालकांचे जे मानधन असते आपलं ते किंवा प्रशासकीय खर्च आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला अनटाईटमध्ये टाकायचं। त्याच्यानंतर जे सर्व कामं जे आहेत महिला किंवा बालकल्याणचे 10%, त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण उपजीविका, त्याच्यानंतर ग्रामनिधीमधून करायची कामं हे तर तुम्ही नंतर टाईट किंवा अनटाईटमध्ये मारू शकता। पण बाकीचे जे कामं आहेत कलम 45 नुसार घ्यावायची कामे, मागासवर्गीय वस्तीतील कामे, हे सर्व अनटाईटमध्ये बेसिकमध्ये जातील, ठीक आहे। अनटाईटमध्ये हे सर्व कामं तुम्हाला अनटाईटमध्ये करायचे आणि जे स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यावर केलेली कामं आहेत, जे टाईटची कामं आहेत ती तुम्हाला टाईटमध्येच मारावी लागतील। इथं बघू शकता की फंड अलोकेशन आपण करत आहोत। त्याच्यानं सर्वात पहिले आपण टाईटचं केलेलं आहे, आता अनटाईटचं आपण फंड अलोकेशन करत आहोत, ठीक आहे। फंड अलोकेशनसाठी इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे हिरवा टॅब। त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी तुम्हाला रिवाईज करायची असेल तर रिवाईजचं सुद्धा ऑप्शन आहे, ठीक आहे। पण आपण सर्वप्रथम फंडला अलोकेशन करून घेऊ, जेणेकरून प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या समोर जो आपली
ॲक्च्युअल कॉस्ट आहे ते कॉस्ट जे आहे ते आपण आपल्या आराखड्यातून त्यांना अलोकेट करत आहोत, म्हणजे ते काम करण्यासाठी आपण त्यांना रक्कम देत आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत असू नये. सर्व जशीच्या जशी दिलेली रक्कम आहे तशीच त्याच्यामध्ये अलोकेट करायची आहे. ₹1 जरी कमी अलोकेट केला तरी तुमचा आराखडा जो आहे तो फॉरवर्ड होणार नाही, सेव्ह होणार नाही. ठीक आहे. किंवा प्लॅन अप्रूव्हल होणार नाही. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यात सर्व फंडचे अलोकेशन आपलं झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे सेव्ह. ठीक आहे. सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं नाही, पहिले सेव्ह करून घ्यायचं. सर्व डाटा सेव्ह झाल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम येतो तो करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण आराखड्यातले सर्व कामं आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. फक्त ओवन फंडचं जे काम आहे ते टाकलेलं आहे, त्याचं अलोकेशन मी तुम्हाला करून दाखवतो. इथं बघू शकता तुम्ही, जे ओवन फंडचं काम आहे ते ओवन फंडमध्येच आपल्याला अलोकेट करायचं आहे, ते दुसरीकडे करायचं नाही. म्हणजे जसं टाईडमध्ये नाही करायचं किंवा अनटाईडमध्ये नाही करायचं. कोणत्या तर 15 वित्त आयोगाच्या ओवनसाठी स्पेशल त्यांचा फंड आहे, त्या फंडमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये करून घ्यायचं. ठीक आहे. तर इथं बघू शकता आपण आता टाईडमध्ये, अनटाईडमध्ये, ओवनमध्ये हे सर्व फंड अलोकेशन जे आहे ते आपलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आपण परत मॅनेज प्लॅनमध्ये, प्लॅन पेंडिंगमध्ये गेट डाटा, त्याच्यानंतर मोडिफायमध्ये ओके नंतर आपल्यासमोर सर्व ॲक्टिव्हिटीज शो होतील. आता सर्व ॲक्टिव्हिटीज शो केल्यानंतर आता आपण सेव्ह अँड फॉरवर्ड करणार आहोत. म्हणजे येणारा जो आपल्याला मेसेज आहे तो तुम्ही बघू शकता की हा आहे तो फ्लॅगशिपचा मेसेज. यालाच आपल्याला VPRPमध्ये किंवा अवेअरनेसमध्ये किंवा क्लीनअपमध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज मारायच्या आहेत. ठीक. सगळेजण हा विचार करतात की ह्या ॲक्टिव्हिटीज जे आहे ते VPRPमध्येच मारायच्यात, असं काहीही नाही आहे. जिथं तुमच्या फ्लॅगशिपच्या स्कीम ॲक्टिव्हिटी असतील तिथं तुम्हाला ह्या मारायच्या. ठीक आहे. तर सर्वांनी ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटी सर्व कॉपी करून घ्यायच्या, त्याच्यावर आपल्या वर्डवर पेस्ट करायच्या. त्याच्यानंतर तुम्ही असे सेट करून घेऊ शकता. त्याच्या सर्व ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते सेट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे सेट केल्यानंतर, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे ॲक्टिव्हिटीज करताना परत करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता आपल्याला VPRPची जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशनमधून जाऊन ती फ्लॅगशिपची ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये ऑनलाईन करायची. ठीक आहे. तर फ्लॅगशिपची ॲक्टिव्हिटी आणि साधी ॲक्टिव्हिटी सेमच आहे, फक्त VPRPमध्ये जायचं आहे. VPRPमध्ये गेल्यानंतर इथं डिस्क्रिप्शनमध्ये काही टाकलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. सर्व येस ऑल न्यू. आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं इथं आहे ग्रामपंचायत फंडेड नो करायचं आहे, जेणेकरून खाली जे आहे ते फ्लॅगशिपची एंट्री आपल्याला शो होईल. इथं तुम्ही नॉर्मली जसे आपण बेनिफिशरी घेतले तर तसे एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्ही काही टाकला तरी चालते. आणि याच्यातून हे जे दिसत आहे अंत्योदय अन्न योजना, ही आपली फ्लॅगशिप आहे पहिल्या नंबरची. तर हे घ्यायची आहे, VPRP बेनिफिशरी क्लिक करायचं आणि सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं आहे. अशा प्रकारे आपली पहिली जी फ्लॅगशिपची एंट्री आहे ती झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही पॉज करून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. मागं घेऊन परत व्हिडिओ बघायचा. ॲक्टिव्हिटी स्लो बघायची असेल तर, नाहीतर मग तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता. ठीक आहे. सर्व फ्लॅगशिपची ॲक्टिव्हिटीज जे आहे ते 5 नंबरवर पहिले मारून घ्यायच्यात. का तर आपली 5 नंबरची जी थीम आहे ती सिलेक्टेड आहे, म्हणून त्याच थीमवर आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच्यात. इथं फंडेड नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की पुढे एक हे जे आहे ते बेनिफिशरी एक्सपेक्टेड की काही टाकलं तरी चालते. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझल्टमध्ये तुम्ही टाका. दुसरी जी फ्लॅगशिपची स्कीम आहे ते आयुष्यमान भारत, ते सुद्धा आपण घेतलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्व फ्लॅगशिपची ॲक्टिव्हिटी आपल्याला मारत पुढे यायचं आहे. आता VPRPच्या ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर तुम्हाला अवेअरनेसच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्ही फ्लॅगशिपमध्ये मारू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशनवर आता आपण करणार आहोत अवेअरनेसच्या. ठीक आहे. जसे अवेअरनेसच्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्याचबरोबर क्लीनअपच्या सुद्धा आहेत. ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, जशा नॉर्मली आपण बाकीच्या ॲक्टिव्हिटीज मारल्या होत्या त्याप्रमाणे ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला मारून घ्यायच्यात. ठीक आहे. फक्त ज्यावेळी जिथं ग्रामपंचायत फंडेड नो आहे तिथंच ह्या फ्लॅगशिपच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते ॲक्टिव्ह होतात. आणि फ्लॅगशिपमध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सर्व ॲक्टिव्हिटीज फ्लॅगशिपमध्ये आहेत. जिथं VPRP असेल VPRP कशा करायचं आहे, जिथं कम्युनिटी सर्व्हिस असेल तिथं कम्युनिटी सर्व्हिस केलं तरी चालते. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता अशा सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या फ्लॅगशिपच्या आहे, जसे अन्न अंत्योदय योजनेपासून तर ग्रामीण स्वच्छ भारत मिशनपर्यंत सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. एकही त्याच्यातली ॲक्टिव्हिटी जी आहे ती सोडायची नाही आहे. तर ते कोणतीही त्याच्यामधली एक ॲक्टिव्हिटी मारायची राहिली तर तुम्हाला तो परत मेसेज येईल की ही ॲक्टिव्हिटी आपल्याला मारावी लागणार आहे. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की VPRPच्याच बेनिफिशरी आपण घेत आहोत. सर्व ॲक्टिव्हिटीज आपण वर्डवर शो केलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा हा फायदा झालेला आहे की आपण याच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटी झालेली आहे ते कमी करू शकतो आणि उरलेल्या ॲक्टिव्हिटीज आपल्या लक्षात राहतील. ठीक आहे. तर 5मध्येच थीममध्ये मारायचं, कारण 5ची थीम आपण निवडलेली असल्या कारणाने. ठीक आहे. आणि याच्यातल्या जर सर्व अवेअरनेसच्या, क्लीनअपच्या, VPRPच्या ॲक्टिव्हिटी संपल्या तर परत तुम्ही त्याच घेऊन याच्यामध्ये फ्लॅगशिपच्या एंट्रीज करू शकता. ठीक आहे. असं काही नाही आहे की एकदा मारल्यानंतर परत मारता येणार नाही किंवा मारायची काही आवश्यकता नाही म्हणून. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही फ्लॅगशिप जे आहेत ते फ्लॅगशिपच्या सर्व एंट्रीज याच्यामध्ये दिसतात. इथं डिस्क्रिप्शनमध्ये कमीत कमी 5
जे आहे ते 5 कॅरेक्टर पाहिजेत. 5 कॅरेक्टरशिवाय पुढे जाणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता की आपल्या सर्वच्या सर्व फ्लॅगशिपच्या एंट्री झालेल्या आहेत. आता आपल्याला करायचे आहेत ते इन्क्लूड. सर्वप्रथम प्रत्येकाने आपल्या मॅनेज प्लॅनमध्ये जायचं आहे. प्लॅन पेंडिंगमध्ये, गेट डाटामध्ये, त्याच्यानंतर प्लॅन जो आहे तो मॉडिफाय करून घ्यायचा आहे. प्लॅन मॉडिफाय केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे तो आपला मारलेल्या ॲक्टिव्हिटीचा प्लॅन दिसेल. पण आता केलेल्या आपण ॲक्टिव्हिटीज जे आहे ते इन्क्लूड ॲक्टिव्हिटीमध्ये खाली तुम्हाला शो होतील. जशा प्रकारे आपण आधीच्या ॲक्टिव्हिटी इन्क्लूड केल्या होत्या तशाच टिकवर क्लिक करून आपल्याला हे सर्व ॲक्टिव्हिटीज सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर खाली जे इन्क्लूड म्हणून ऑप्शन आहे त्या इन्क्लूड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. खाली तुम्ही कोपऱ्यात डब्यात खाली पाहू शकता की निळ्या कलरचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड ॲक्टिव्हिटी शो होतील. ठीक आहे. आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटी जे आहे ते सेव्ह करायचे आहेत. सर्वप्रथम कोणतंही काम केल्यानंतर आपल्याला सेव्ह याच्यासाठी करायचं आहे की सेव्ह अँड फॉरवर्ड जर डायरेक्ट केलं तर ते काम परत करावं लागते. ते आपल्या प्लॅनमध्ये सेव्ह राहत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते काम परत न करण्यासाठी प्लॅन पेंडिंगमध्ये आपण मॉडिफायमध्ये इन्क्लूड ॲक्टिव्हिटी केल्यानंतर सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण फ्लॅगशिपच्या सर्व एंट्रीज मारून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये प्लॅनसुद्धा अपलोड आहे. आता सेव्ह करायची गरज नाही, डायरेक्ट सेव्ह अँड फॉरवर्ड करायचा आहे. आणि सेव्ह अँड फॉरवर्ड केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपल्याला नवीन एक मेसेज आलेला आहे. तो आहे की तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी 5 नंबरच्या थीमवर कमीत कमी 21 ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते करायचे आहेत 25% अनटॅचच्या. ठीक आहे. तर हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे. या मेसेजबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. हा पुढचा व्हिडिओ नक्की महत्त्वाचा आहे. पहा, हा मेसेज जो आहे तो हा मेसेज झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला प्लॅन जो आहे आपला तो पेंडिंग फॉर अप्रूव्हलमध्ये जाणार आहे आणि अप्रूव्हल आपला प्लॅन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की होणार आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.